or different layers. Primary, it is defined as with the cuticle and multicellular stem hairs. Stem parts are present from the sunflower stem. Outer parts are cuticle, small hair-like structures. The main purpose from protection to the insects, birds, or sometimes from the pest. Then below the parts of the cuticles are present single layer of cuticle, barrel shape like structures, compactly are arranged, single layer formation. Then epidermis, the main purpose from poisoning parts of the epidermal parts, compactly are arranged, and insides are present from plasma substances or cytoplasm. The main purpose from the chloroplast to synthesize from the food formation. तर या ठिकाणी जो एपिडर्मलचे जे पार्ट्स असणार आहे ग्रीन कलरचे त्या ठिकाणी राहणार आहे अँड ग्रीन कलर ज्या ठिकाणी प्रेझेंट असेल तर त्या ठिकाणी क्लोरोप्लास्ट कंटेन हे प्रेझेंट असणार आहे. सो क्लोरोप्लास्ट कंटेन्स आर प्रेझेंट द मेन पर्पज फ्रॉम फोटोसिंथेसिस. सो कंटिन्यू फॉर्मेशन फ्रॉम दॅट टाइम टू ॲब्सॉर्ब द लाईट आर ट्रॅपिंग अँड मेन पर्पज सो लाईट आर ट्रॅपिंग UV radiations and another parts of the exchange of gases carbon dioxide to accumulate from the stomata and small stomata are present from the epidermal parts. म्हणजे आपण त्या ठिकाणी पाहतोय की जो एपिडर्मलचा पार्ट्स असणार आहे त्या एपिडर्मलच्या पार्टच्या जवळ त्या ठिकाणी काही पार्ट्समध्ये स्टोमेटा प्रेझेंट असणार आहे टू एक्सचेंज ऑफ गॅसेस. एपिडर्मल पार्ट्स आर ग्रीन इन कलर, क्युटिकल टू प्रोटेक्ट इन फंक्शन फ्रॉम द एपिडर्मिस, बॅरल शेप लाईक स्ट्रक्चर ऑफ द एपिडर्मिस, द मेन पर्पज फ्रॉम फोटोसिंथेसिस. म्हणजे त्याचं मेन फंक्शन जर असेल तर ते मात्र फोटोसिंथेसिसचे असणार आहे. देन बिलो दी पार्ट्स ऑफ एपिडर्मिस प्रेझेंट अ कॉर्टेक्स रिजन्स. सो कॉर्टेक्स ॲज अ कोलेनकामा हायपोडर्मिस आर रेग्युलरली डिसकंटिन्युअस पॅचेस. हायपोडर्मल पार्ट्स आर प्रेझेंट और कोलेनकामा or sometimes from the sclerenchymatous tissue are present. Sclerenchymatous tissue or sclerite tissue, the main function of the highly rigidity and to support, म्हणजे त्या प्लॅन बॉडीला सपोर्ट देण्याचं काम किंवा त्या ठिकाणी त्यांची जे रिजिडिटी असणार आहे जे सपोर्ट करायचं काम असणार आहे किंवा त्यामध्ये जे स्ट्रेंथ किंवा स्ट्रॉंगनेसपणा जो आणणार आहे यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जर असेल तर तो मात्र या ठिकाणी स्क्लेरेन्कायमा आणि कोलेनकायमॅटस टिश्यू त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. So colenchymatous tissue are irregular shape like structure compactly arranged, double membrane and large nucleus are present from the insides. जे colenchymatous tissue जर असणार आहे ते मात्र त्याच्या आत त्यांचे एक लार्ज न्यूक्लियस असणार आहे, डबल मेम्ब्रेन फॉर्मेशनमध्ये असणार आहे, हाली सपोर्टिव्ह त्या ठिकाणी हाली रिजिडिटी त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे अँड हायपोडर्मिस आर रेग्युलर ऑर एज अ डिसकंटिन्युअस इन पॅचेस. डिसकंटिन्युअस पॅचेस म्हणजे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर थोड्याशा पार्टमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पॅचेससारखा पार्ट्स त्या ठिकाणी दिसणार आहे. देन कॉर्टेक्स रिजन्स आर बिलो दी पार्ट्स आर प्रेझेंट फ्रॉम एंडोडर्मिस और इनरमोस्ट लेयर ऑफ द कॉर्टेक्स. इनरमोस्ट लेयर ऑफ द कॉर्टेक्स. कॉर्टेक्सच्या आतल्या साईडला किंवा कॉर्टेक्सच्या खाली जो प्रेझेंट असणार आहे त्या पार्ट्सला आपण म्हणणार आहोत एंडोडर्मिस. अँड बिलो दी पार्ट्स आर प्रेझेंट फ्रॉम द पेरिसायकल्स. त्याच्या खाली सिंगल लेयर ऑफ द बॅरल शेप लाईक स्ट्रक्चर्स आर प्रेझेंट फ्रॉम द एंडोडर्मिस. Endodermis are parenchymatous tissue to store the food material and inner side of the cortex region to protect. मग त्या ठिकाणी आपण असं सांगू शकतो की जो एपिडर्मलचा पार्ट असणार आहे त्याच्या आत कॉर्टेक्स असणार आहे, त्या रिजनला आपण हायपोडर्मिस म्हणणार आहोत. तिथं कोलेनकायमॅटस टिश्यू प्रेझेंट असणार आहे, त्याच्या खाली त्या ठिकाणी एंडोडर्मिस असणार आहे, एंडोडर्मिसच्या खाली त्या ठिकाणी पेरिसायकल असणार आहे. सो आउटर मेम्ब्रेन ऑफ द वॅस्क्युलर स्टँड्स, जे वॅस्क्युलर स्टँडचे जो बाहेरचं मेम्ब्रेन्स असणार आहे आपण त्याला म्हणणार आहोत पेरिसायकल. सो यार सिंगल लेअर compactly are arranged barrel shape like structure parenchymatous tissue to store the food material and below the parts are present of pericycle vascular stands are present. Xylem and phloem tissue. Xylem and phloem tissue are different patches but dicot stems to formation from the ring like structures. Vascular stands collateral conjoined closed type of vascular bundle. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बघा वॅस्क्युलर बंडल्स आर कंजाइन कोलॅटरल ओपन अँड अरेंज इन अ सराउंडिंग द पीथ आर अरेंज इन अ सराउंडिंग द पीथ. तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण या पॅचेसमध्ये पेरिसायकलच्या खाली जर आपण पाहिलं फ्लोएम टिश्यू आर प्रेझेंट फ्रॉम द आउटसाइड, झायलेम टिश्यू आर प्रेझेंट फ्रॉम द इनसाइड
अँड व्हॅस्क्युलर स्टँड कोलॅटरल ओपन क्लोज टाईप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल. आता या ठिकाणी कोलॅटरल का म्हटलेलं आहे, क्लोज आपण त्याला का म्हटले, अँड समटाईम्स फ्रॉम द ओपन टाईप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल. ओपन टाईप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल्स आर प्रेझेंट फ्रॉम द कॅम्बियम. या ठिकाणी कॅम्बियम जर प्रेझेंट असेल तर त्या ठिकाणी ओपन टाईप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. जर क्लोज टाईप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल जर असेल सो दे आर बोथ xylem and phloem tissue आर कॉम्पॅक्ट लेअर अरेंज अँड टाईट लेअर बाउंडिंग इन फॉर्मेशन. जर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्याला झायलेम आणि फ्लोएम टिश्यू जर असेल तर ते मात्र या ठिकाणी टाईटली बाउंड फॉर्मेशन होताना आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. जर ओपन टाईप जर असेल तर त्या ठिकाणी मात्र फ्लोएम टिश्यू आणि झायलेम टिश्यू जर असेल तर ते मात्र या ठिकाणी सेपरेट राहणार आहे. ओके. द ट्रान्सफर सेक्शन्स अँड बिलो द पार्ट्स फ्रॉम द प्रेझेंट ऑफ द इपिडर्मिस, कॉर्टेक्स अँड स्टील. तर आपण त्या ठिकाणी जर पाहिले तर त्याचे 3 पार्ट्स त्या ठिकाणी केलेले आहे. एक असणार त्या ठिकाणी आपण त्याला इपिडर्मिस, कॉर्टेक्स अँड स्टीली रिजन्स. ओके. इकडे रे लावतो जरा, चल चल कोणीतरी. हाईटचा काहीतरी फायदा झाला पाहिजे ना, फक्त सो 3 डिफरंट पार्ट्स या ठिकाणी आपण पाहतोय बघा. 3 डिफरंट पार्ट्स ऑफ एपिडर्मिस, कॉर्टेक्स अँड स्टीली रिजन. या इथे आपण पाहतोय बघा. सो देयर आर स्टेम्स आर प्रेझेंट. आउटर पार्ट्स आर स्मॉल ट्रायकोम्स or sometimes from the hairs, unicellular or multicellular. So these regions are multicellular in formations. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मल्टीसेल्युलर फॉर्म मध्ये असणार आहे. बिलो दी पार्ट्स आर स्मॉल क्युटिक्युलर मेम्ब्रेन्स. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक छोटासा जे पार्ट दिसेल त्याला आपण या ठिकाणी क्युटिकल मेम्ब्रेन्स आपण म्हणणार आहोत. सो दे आर आउटर मेम्ब्रेन्स फ्रॉम द क्युटिकल पार्ट्स अँड बिलो दी पार्ट्स आर प्रेझेंट टाईट लेअर बाउंडिंग. या ठिकाणी बॅरल शेप लाईक स्ट्रक्चर्स अँड टाईट लेअर बाउंडिंग पेरेन्काइमस टिश्यू. द मेन पर्पज फ्रॉम द फोटोसिंथेसिस. Below the parts are present from the epidermis, a cortex region and collenchyma tissue. Collenchyma tissue are tight layer bounding in formation, double membrane, highly thickening layers. Near about from 5 to 6 layer are present. साधारणतः 5 ते 6 किंवा 8 लेअरचे त्या ठिकाणी आपल्याला कॉर्टेक्स रिजन त्या ठिकाणी दिसणार आहे. सो ट्रान्सफर सेक्शन ऑफ द स्टेम. जर तुम्ही मेज जर असणारे मका असेल त्याचे टीएस घेतला, ट्रान्सफर सेक्शन घेतला, ट्रान्सफर सेक्शन घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ती क्लिअर कट दिसणार आहे. याला आपण या ठिकाणी इरेग्युलर शेप का म्हटलेलं आहे बघा. सो दे आर प्रेझेंट फ्रॉम कॉर्टेक्स आर कोलेनकायमस अँड पेरेन्काइमस टिश्यू. कोलेनकायमस टिश्यू आर टाइटली बाउंडिंग, पॉलिगोनल सेल लाइक स्ट्रक्चर्स, लार्ज सेंट्रल प्लेस फ्रॉम द व्हॅक्युल्स अँड लार्ज न्यूक्लियस आर प्रेझेंट. या ठिकाणी प्रत्येक सेल्स मध्ये या ठिकाणी आपल्याला न्यूक्लियस देखील त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. बिलो दी पार्ट्स आर 2 to 3 layers आर पेरेन्काइमस टिश्यू. राउंडेड या ठिकाणी पार्ट असणार. इंटरसेल्युलर स्पेस आर प्रेझेंट. या ठिकाणी आपल्याला इंटरसेल्युलर स्पेस हे प्रेझेंट दिसणार आहे. बिलो दी पार्ट्स आर प्रेझेंट फ्रॉम द एंडोडर्मिस. या ठिकाणी आपल्याला जो येलोइश असा पार्ट दिसणार आहे त्याला आपण या ठिकाणी म्हणणार आहोत एंडोडर्मिस. सो 3 डिफरंट लेयर्स, epidermis, second cortex and third stele regions. So stele regions are present from endodermis, phloem tissue, cambium and xylem tissue, and centrally are placed from the pericardial tissue of the pith. म्हणजे या ठिकाणी आपण एक म्हटलेलं आहे आउटर पार्ट्स ऑफ एपिडर्मिस टू प्रोटेक्ट इन फंक्शन अँड इनर साइड्स आर प्रेझेंट फ्रॉम द एंडोडर्मिस. या ठिकाणी आतल्या साईडला जर पाहिलं तर ते मात्र एंडोडर्मिस असणार आहे टू प्रोटेक्ट फ्रॉम व्हॅस्क्युलर स्टँड्स. जर या ठिकाणी व्हॅस्क्युलर स्टँड जर असेल तर ते मात्र हे रिंग फॉर्मेशन मध्ये त्या ठिकाणी असणार आहे. या सेंट्रली प्लेस फ्रॉम द पीथ. जर मोनोकॉट च्या जर आपण स्टेम पाहिलं सॉरी डायकॉटच्या याच्यामध्ये आपण सनफ्लॉवरचं आपण सांगतो या ठिकाणी, आणि मोनोकॉट जर असेल तर त्या ठिकाणी स्कॅटर्ड व्हॅस्क्युलर बंडल. त्यांचे जे व्हॅस्क्युलर बंडल असेल ते मात्र स्कॅटर्ड असणार आहे, ते पूर्ण विखुरलेले असणार आहे. बट अरेंजमेंट फ्रॉम द रिंग फॉर्मेशन ऑफ डायकॉट स्टेम. डायकॉटच्या सनफ्लॉवरच्या स्टेममध्ये व्हॅस्क्युलर स्टँड जर असेल तर ते मात्र कसं या ठिकाणी रिंग फॉर्मेशन मध्ये असणार आहे. ओके. एपिडर्मिस, it is the outermost protective covering of the stem. It is made up of single layer, compact layer, arranged rectangular cell, lack chloroplast. मी आधी सांगितलं तुम्हाला या ठिकाणी काय प्रेझेंट असणार आहे, क्लोरोप्लास्ट. आता क्लोरोप्लास्टच्या या ठिकाणी फंक्शन काय असणार आहे, टू सिंथेसाइज फ्रॉम द फूड फॉर्मेशन.
क्लोरोप्लास्टचं फंक्शन असणार आहे आणि क्लोरोप्लास्टचा रेंज प्रेझेंट असेल सो ग्रीन इन कलर, मेन पर्पज फ्रॉम द फोटोसिंथेसिस. अँड आउटर मेम्ब्रेन सम टाइम और सब रिजन्स आर प्रेझेंट फ्रॉम द स्टोमॅटा. काही डायकॉटच्या याच्यामध्ये ग्रीन कलर जे असेल त्याच्या शेजारी कधी कधी आपल्याला स्टोमॅटा देखील त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. अँड सम टाइम्स फ्रॉम द ट्रायकोम्स, तिथं कधी कधी त्या ठिकाणी ट्रायकोम्स देखील त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. सो मल्टीसेल्युलर हेअर्स अँड स्टोमॅटा आर फाउंड इन एपिडर्मिस. मल्टीसेल्युलर हेअर्स अँड फाउंड इन अ स्टोमॅटा. इट प्रोटेक्ट द टिश्यू ऑफ इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर अँड ऑल्सो इन्फेक्शन ऑफ द फंगाय. वॉटर टू प्रोटेक्ट, या ठिकाणी जे काही वॉटर कंटेन असेल ते मात्र इव्हॅपोरेट होऊ देत नाही. सो दे आर टाईटली आर बाउंडिंग. आता याच्यामध्ये वॉटर जर असेल सो वॉटर कंटिन्यूअसली आर कंडक्शन ऑफ झायलेम अँड झायलेम टिश्यू थ्रू द सॉइल पार्टिकल्स ऑफ water minerals to conduction of the roots to provided from the xylem tissue. And xylem tissue hydroscopic or hygroscopic formations to transfer from cell to migrate from the outside, but that time from the epidermal membranes to protect. जे एपिडर्मसचा मेम्ब्रेन जर असेल तो मात्र प्रोटेक्ट करणार. मात्र त्याचा आधी पण या ठिकाणी जर कोलेनकायमा जे टिश्यू असेल ते टाईटली बाउंडिंग असणार आहे, हायली रिजिडिटी असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे कंडक्शन केलेलं जे काही वॉटर मिनरल्स असेल या टिश्यूने ते मात्र या ठिकाणी बाहेर पडू देत नाही. सो दे आर प्रोटेक्ट इन अ फंक्शन. अनदर प्रोटेक्शन फ्रॉम द इन्सेक्ट अँड अनदर प्रोटेक्शन फ्रॉम द फंगल पार्ट्स. फंगाय मीन्स बुरशी आपण त्याला म्हणणार आहोत. सो डज नॉट पेनिट्रेट फ्रॉम द मायसिलियम और हायपी. आता मायसिलियम आणि हायपी काय तर यामध्ये असणारा काही एक पार्ट असणार आहे. देन epidermis, below the parts are present from the cortex, hypodermis, general cortex and endodermis. याचे तीन पार्ट दिलेले आहेत कॉर्टेक्स रिजनमध्ये. हायपोडर्मिस, त्यानंतर कॉर्टेक्स आणि आतला जो पार्ट असेल त्याला आपण म्हणणार आहोत एंडोडर्मिस. एंडोडर्मिस, कॉर्टेक्स अँड हायपोडर्मिस. कॉर्टेक्स, कोलेनकायमा and parenchymal tissue are present. So they are tightly are bounding information from the polygonal cell-like structures. Below the parts of the parenchyma or loosely are attached oval in shape like structure. Intercellular space are present. The main purpose from food storage. या ठिकाणी फूड स्टोरेज करण्याची क्षमता जर असेल तर ते मात्र या ठिकाणी पेरेन्कायमाटसचे टिश्यूची असणार आहे. आणि ह्या जे टिश्यू असेल ते मात्र टाईटली बाउंडिंग. तुम्ही या ठिकाणी चार्टमध्ये पाहू शकता इथं कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी इंटरसेल्युलर स्पेस नाही आहे. मग इंटरसेल्युलर स्पेस कुठे असणार आहे? सपोज या ठिकाणी राउंडेड पार्ट दिला आहे आणि हा जो मधला स्पेस असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत इंटरसेल्युलर स्पेस. सो फ्लुइड सबस्टन्सेस आर स्टोअर. या ठिकाणी बरंचसं जे स्टोअर करण्याची क्षमता जर असेल तर त्या पार्ट्समध्ये असणार आहे. मात्र वरचे जे कोलेनकायमाटस टिश्यू असेल त्या कोलेनकायमाटस टिश्यूमध्ये टाईटली बाउंडिंग आहे. इथं कुठल्या प्रकारचे इंटरसेल्युलर स्पेस त्या ठिकाणी प्रेझेंट नाही. त्याच्यामुळे ते सपोर्ट करायचं काम करतात आणि बाहेर त्या ठिकाणी त्यांचं पार्ट जर असेल तो मात्र थोडासा स्ट्रॉंग असणार. ओके. हायपोडर्मिस जस्ट बिलो द एपिडर्मिस. इट इज थिक multicellular layer is made up of parenchyma cells. All cells are living and round of oval in shape. They are thick at the corners. It gives the mechanical strength and rigidity of the stem. Mechanical strength and rigidity of the stem. त्याचे मेन फंक्शन जे असणार आहे मेकॅनिकल सपोर्ट. आपण त्याला नाव पण तसं म्हटलेलं आहे मेकॅनिकल स्ट्रेंथ अँड रिजिडिटी. ही जे टिश्यू असणार आहे हायपोडर्मिसचं. ओके. देन बिलो दी पार्ट्स ऑफ द कॉर्टेक्स. Below the parts of hypodermis is present from multi-layer near about from 4 to 8 layer of the parenchymatous tissue to contain the chloroplast, hypodermis, green and photosynthetic. या ठिकाणी थोडा जर पार्ट असेल तर तो मात्र ग्रीनिश कलर त्या ठिकाणी असणार आहे. फोटोसिंथेटिक पार्ट्स त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. टू स्टोअर द फूड मटेरियल इंटरसेल्युलर स्पेस आर प्रेझेंट. देन बिलो द पार्ट्स आर प्रेझेंट फ्रॉम द एंडोडर्मिस, innermost layer of the cortex, barrel shape like compact layer arranged. Abundant starch grain are present. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर abundant layer starch grain are present. स्टार्च कंटेंट जर असेल तर ते मात्र या ठिकाणी आतला जो कॉर्टेक्सचा जे लेअर असणार आहे त्याला आपण एंडोडर्मिस म्हणणार आहोत. सो एंडोडर्मिस रिजन्स आर प्रेझेंट फ्रॉम स्टार्च शीथ और स्टार्च ग्रेन आर प्रेझेंट फ्रॉम द एंडोडर्मिस. या ठिकाणी